श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. आपण आज या व्हिडिओमध्ये हरतालिका कधी आहे आणि त्याची पूजा विधी, त्याचा शुभ मुहूर्त, त्याची कथा, पूजा कशी करायची, याचा फायदा काय होतो, लाभ काय मिळतो, याची आपण सविस्तर माहिती सांगणार आहे. याचा शुभ मुहूर्त आहे सकाळी 5:56 ते 8:31 आहे. ब्रह्मा मुहूर्त आहे पहाटे 4:27 ते 5:12 आहे. अभिजित मुहूर्त हा दुपारी 11:56 ते 12:48 आहे. आता आपण पाहूयात की हरतालिका हा शब्द दोन संस्कृत शब्दापासून बनला आहे. हर म्हणजेच भगवान शंकर म्हणजेच महादेव, आलिका म्हणजे सखी म्हणजेच मैत्रीण. या कथेनुसार पार्वतीजींना भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करायचे होते, पण हिमालय राजाने त्यांच्या विवाहासाठी इतर स्थळ मान्य केले. तेव्हा पार्वतीजींच्या सखीने म्हणजेच आलिका त्यांना गुपचूप घेऊन जंगलात नेले आणि तिथे त्यांनी कठोर उपवास व तपश्चर्या सुरू केली. अखेर या तपश्चर्येमुळे भगवान शंकर त्यांना पती म्हणून प्राप्त झाले. म्हणूनच या व्रताला नाव पडलं हरतालिका. म्हणजेच हर अधिक आलिका म्हणजे हरतालिका. म्हणजे सखीने हर शंकर म्हणजेच महादेवांना मिळवण्यासाठी पार्वतीजींना नेले, म्हणून हा दिवस हरतालिका म्हणून ओळखला जातो. हरतालिका व्रत का करतात? हरतालिका व्रत स्त्रिया विशेषतः भगवती पार्वती आणि भगवान शंकरांच्या मिलनाच्या स्मृतीने करतात. विवाहित स्त्रिया हे व्रत आपल्या पतीच्या दीर्घायुष्य, आरोग्य आणि सुख समृद्धीसाठी करतात. कुमारिका म्हणजेच अविवाहित मुली पार्वती मातेप्रमाणेच आपल्याला इच्छित गुणी योग्य पती मिळावा म्हणून हे व्रत करतात. पती पत्नीमधील नातं दृढ, प्रेमळ आणि सुखी राहावे म्हणून हे व्रत केलं जातं. भगवान शंकर पार्वती यांच्या पूजनाने घरात शांतता, समृद्धी, सौभाग्य व ऐश्वर्य लाभावे यासाठी हे व्रत केले जाते. पार्वती मातेने हिमालयात कठोर उपवास आणि तप केलं होतं. त्यांच्या या तपश्चर्येमुळे भगवान शंकर प्रसन्न झाले व त्यांना पती रूपाने स्वीकारलं. त्या स्मृतीने आजही हे व्रत महिलांकडून श्रद्धेनं पाळलं जातं. सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावे, हळदी कुंकवाने संकल्प घ्यावा, मी आज हरतालिका व्रत करीत आहे. देवी पार्वती व शिवशंकराची पूजा करून अखंड सौभाग्य, पतीचे आयुष्य व कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करीत आहे. हरतालिका पूजेची मांडणी कशी करायची? त्याच्यासाठी स्थान चांगलं निवडायचं. म्हणजे घरातील स्वच्छ, शांत आणि पवित्र जागा निवडा. चौकटीवर पाटावर म्हणजे स्वच्छ लाल किंवा पिवळा वस्त्र अंथरा. गौरी शंकर मूर्ती किंवा त्याची प्रतिमा मातीची किंवा धातूची असेल, पार्वती म्हणजेच गौरी व शंकराची मूर्ती ठेवावी. मूर्ती नसल्यास कलश किंवा सुपारीला पार्वती शंकराचे स्वरूप देऊन मांडता येते. सजावट मूर्तींना फुले, हार, अलंकार व नवीन वस्त्रे परिधान करावीत. भोवती रांगोळी काढावी. पार्वतीला हिरवी साडी, चोळी, शंकराला पांढरे वस्त्र लावणे शुभ मानले जाते. पूजन साहित्यात मांडणी काय असते तर कलश, नारळ, आंब्याची पाने, पान, सुपारी, गंध, कुंकू, हळद, फुले, दुर्वा, फळे, नैवेद्य म्हणजे मोदक, लाडू, फळे इत्यादी. एक दिवा प्रज्वलित करावा. आरती व कथा. पार्वती शंकराची पूजा करून हरतालिका व्रत कथा सांगितली जाते किंवा ऐकली जाते. आरती करून भक्तिभावाने उपासना पूर्ण करावी. जागरण रात्रभर भजन कीर्तन करून देवी शंकराचा जागर केला जातो. तसेच श्री स्वामी स्तवन वाचावे. ओम भद्र कर्णेबी हा शांती मंत्र म्हणत कपाळाला हळदी कुंकू लावावे. प्रथम 3 नावांनी उजव्या तळहातावर पाणी घेऊन प्राशन करावे. कुठली नावे तर ओम केशवाय नमः, ओम नारायण नमः, ओम माधवाय नमः. पुढील 2 नावांना पाणी सरळ हाताने ताम्हणा सोडावे. ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः. पुढील नावे ध्यानपूर्वक म्हणावी. तर कोणती तर ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षजाय नमः, ओम नरसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेंद्राय नमः, ओम हरये नमः, ओम श्रीकृष्ण परमात्मने नमः.
श्री गायत्री मंत्र म्हणत एक वेळा प्राणायाम करावा। उजव्या तळहातावर पाणी, अक्षता व बेलपत्र घेऊन पुढील संकल्प म्हणावा। सौभाग्यवतींसाठी मी म्हणजे अमुक नाव सांगायचे, गोत्रात उत्पन्न अमुक नावाची मला जन्मोजन्मी अखंडित सौभाग्य प्राप्त व्हावे, धनधान्य पुत्र पौत्रादीची अभिवृद्धी व्हावी, दीर्घायुष्य सकल कार्यसिद्धीसाठी असा संकल्प करावा। आणि कुमारिकांसाठी तर मी अमुक गोत्रात आहे, उत्तम अमुक नावाची मला निर्व्यसनी सच्चा चारित्र्यवान धार्मिक असा शोभन गुणमंडित पती प्राप्त होण्यासाठी प्रतिवार्षिक विहित श्री हरतालिका व्रत अंगभूत यथाशक्ती यथा ज्ञानाने यथा मिलन उपचारांनी श्री उमा महेश्वर प्रित्यर्थ श्री वालुका शिवलिंगाचे पूजन करीत आहे। निर्विघ्नता सिद्धीसाठी श्री रिद्धी सिद्धी सहित श्री महागणपती पूजन तसेच कलश शंख घंटी दीप पूजन करीत आहे असा संकल्प करावा। चला तर मग आपण आता हरतालिकेची कथा श्रवण करणार आहेत, ती तुम्ही शेवटपर्यंत ऐका, तुमच्या मनातील सुद्धा पूर्ण इच्छा होईल। एकेकाळी हिमालयाची कन्या पार्वती माता भगवान शंकरांना पती म्हणून मिळावेत म्हणून कठोर तप करत होती। पण हिमालय राजाने त्यांचा विवाह भगवान विष्णूंशी करावा असा निश्चय केला। विवाहाची तयारी सुरू झाली तेव्हा पार्वतीजींच्या सखींना म्हणजेच अलिका यांना हे कळले। त्यांनी पार्वतीला सांगितले की हे विवाह योग्य नाही, तू तर शंकराला पती म्हणून स्वीकारले आहेस, म्हणून आम्ही तुला या ठिकाणाहून घेऊन जात आहे। त्या सखींनी पार्वती मातेला हात धरून हरण करून म्हणजेच त्या जंगलातून नेले। तिथे पार्वती मातेने उपवास धरून कठोर तपश्चर्या केली। रात्रभर जागरण करून त्यांनी शंकराची उपासना केली। या अखंड भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शंकर स्वतः प्रकट झाले आणि म्हणाले, हे पार्वती, तुझे तप आणि तुझी अखंड निष्ठा मला मान्य आहे, मी तुला पती म्हणून स्वीकारतो। याप्रमाणे पार्वती मातेची मनोकामना पूर्ण झाली। त्या दिवसापासून या व्रतालाच नाव पडलं हरतालिका व्रत। हर शंकर म्हणजे अलिका, सखी म्हणजे सखींनी हरासाठी नेलेले व्रत आहे। याचं फळ काय होतं, काय मिळतं? या व्रतामुळे स्त्रियांना पतीचे दीर्घायुष्य, वैवाहिक सुख सौभाग्य आणि कुमारिकांना इच्छित पती प्राप्त होतो। व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद। तुम्हाला तुमच्या सर्व इच्छा, तुमच्या काय जे इच्छा असतील ती पूर्ण हो ही महादेवाच्या पार्वतीच्या स्वामींच्या चरणी प्रार्थना। तुमच्या मनातील जो संकल्प केला आहे तो पूर्ण हो, तुमचं जीवन आनंदी संकटमुक्त हो हीच प्रार्थना। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा।